नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। जय किसान। आम्ही जे सर्वजण इथे जमलो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज उज्ज्वल शेतकरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वसमत तालुक्यामध्ये कार्यरत आहे आणि विशेषतः शेतकऱ्याविषयी जे काही समस्या आहेत त्या प्रकर्षाने शासनासमोर जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करते। आज या ठिकाणी आम्ही SDO साहेबांना, आदरणीय विकास माने साहेबांना नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करण्याकरता जी केंद्र आवश्यक आहेत त्याकरता निवेदन दिलेलं आहे आणि जी काही केंद्र सुरू झाली नाही आतापर्यंत त्यामुळं शेतकऱ्यांचं सोयाबीन बाहेर त्यांनी विकलेलं आहे, त्याबद्दलचं जे नुकसान भरपाई आहे त्याची सुद्धा भरपाई आम्हाला हवी आहे। त्याकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे SDO साहेबांना आणि ह्या संदर्भात सविस्तर निवेदन या संस्थेचे अध्यक्ष दासराव कातोरे साहेब करणारच आहेत। तत्पूर्वी सांगायचं तात्पर्य 80-85% सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलेलं आहे। सरकार हमी भावानुसार 5328 जो हमी भाव आहे तो हमी भाव कधी देणार? कारण 85% शेतकऱ्यांचं सोयाबीन अगोदरच विकलेलं आहे। तर विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर ही हमी भाव केंद्रे सुरू करण्यात यावी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या या भूमीला मी प्रथम वंदन करतो। आम्ही गेल्या वर्षीपासून सोयाबीनच्या केंद्र सुरू करण्याचं आंदोलन सुरू केलं, त्याला यश आलं। 33,000 क्विंटल सोयाबीन हमी भावाने विकल्या गेलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे। परंतु यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेला शेतकरी, सोयाबीनचं कमी झालेलं उत्पादन, सगळ्याच पिकाचं उत्पादन घटलंय, पण आता नगदी सोयाबीन हातावर आलेला आहे। या वर्षी केंद्र सरकारनं हमी भाव जो डिक्लेअर केला आहे तो आहे 5328 रुपये। ही खरं तर सगळ्या शेतकऱ्याच्या सगळ्या सोयाबीनला हा भाव मिळणं आवश्यक होता। त्यामुळे 4000 गेलेलं सोयाबीन 1200-1300 रुपयाचा जो फरक क्विंटल मागे पडतो ते शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे आहेत। सरकारचं धोरण असून सुद्धा आम्ही हे दुर्दैव म्हणावं लागतंय की कृषी प्रधान देशामध्ये घाम गाळून तयार केलेलं सोयाबीन 1000 ते 1300 रुपयाच्या कमी भावानं आम्हाला विकावं लागतंय। ही दुर्दैवी वेळ टाळण्यासाठी सरकारचे धोरणं असतात, हमी भाव नाफेड मार्फत करायचे असतात, परंतु त्याचा लाभ आमच्या शेतकऱ्यापर्यंत अद्यापही आला नाही। याचा तर पहिल्यांदा आम्ही या शासनाचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आणि आमची दुसरी मागणी आहे, म्हणजे पहिली मागणी आहे हे लवकर केंद्र सुरू करावेत, शेतकऱ्याला न्याय द्यावा। दुसरी मागणी अशी आहे की ह्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला बाजारामध्ये व्यापारी कमी भाव देऊन खरेदी करतात। नाईलाज आहे, दिवाळीचा सण आलाय, पेरणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहता त्याच्या पुढे मजबूर झालेला शेतकरी कमी भावामध्ये भरडल्या जातो। तर आमची दुसरी मागणी आहे की याला सरकारनं भाव फरक दिला पाहिजे, आमचा हक्क आहे तो, आणि हा भाव फरकाची लढाई आम्ही लढणार आहोत। तर आम्ही हे जे शेवाळे साहेब आहेत परभणीचे DMO ऑफिसर, त्यांना फोन लावून दूरध्वनीवर चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की केंद्र सरकारनं अजून ठरवूनच दिलं नाही। मग कधी देणार हे केंद्र, कधी भाव मिळणार वाढून, हा प्रश्न आमच्या पुढे आहे। यासाठी मोठं आंदोलन सुद्धा होऊ शकते। मी आपल्या माध्यमामार्फत सांगू इच्छितो की सरकारनं ताबडतोब याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा माल आपला जेवढा रोखता आला तेवढा रोखला पाहिजे। त्याच भावना आपण घालून आपण सगळेजण एकत्रित येऊन हे प्रयत्न करू, हे शेतकऱ्याला माझी विनंती। कोणतीच अपेक्षा जे तर ठेवणं चुकीचं आहे, कारण कसं आहे, शासनाची जी धोरणं आहेत त्या धोरणामध्ये दाखवायचं एक आणि द्यायचं दुसरं, असे जे तर प्रकार होतात। शासनानं सोयाबीनसाठी जे MSP जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे जे तर 5328 रुपयानं त्यांनी जे तर शेतकऱ्याला सोयाबीनचे पैसे दिले पाहिजे होते, पण पूर्ण सीझनही संपत आलं तरी आणखी कोणती खरेदीची व्यवस्था त्यांनी केलेली नाही। म्हणजे फक्त MSPचे भाव जाहीर करायचे आणि त्याला त्या भावाने जे तर कधीच जे तर दाम मिळू द्यायचे नाही। त्यांनी याचा विचार करून आजपर्यंत कमीत कमी यंत्रणा उभी करून त्यांनी खरेदी करायला पाहिजे होतं, पण असं न करता पूर्ण सीझन संपल्यानंतर उगीच जे तर काही
शेवटी काही खरेदी करायची, पण ते शेतकऱ्याच्या म्हणजे घरामध्ये ते पैसे मिळत नाहीत, ते फक्त व्यापाऱ्यांना पैसे जातात आणि व्यापाऱ्यांचाच माल जे तर खरेदी केला जातो. तर हे धोरण फार चुकीचं आहे. त्याच्यासाठी जे तर शासनाकडे आमची एक मागणी अशी आहे की जो आज शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि दिवाळीचा सण असल्यामुळं त्याला जे काही थोडं बहुत, कारण पूर परिस्थिती असल्यामुळं सोयाबीनचं उत्पन्न खूप घटलेलं आहे, जवळपास 30%वर 40%वर जे उत्पन्न झालेलं आहे, तर त्याला परत आणखी पिळवणूक व्यापाऱ्यामार्फत होते. पण ते व्यापाराचं असं आहे की जसं बाजारपेठ आहे त्याप्रमाणे व्यापारी खरेदी करतात आणि नाईलाजानं जे शेतकऱ्यांना तो माल विकावा लागतो. त्याच्यामध्ये जवळपास 2000 रुपयापर्यंत त्यांना जे तर नुकसान होते प्रति क्विंटल, आणि तो हवालदिल झाल्यामुळं आणि आर्थिक कुचंबनेमध्ये असल्यामुळे त्याला विकणं ते भाग पडते. आणि आणखीनही जे तर शासनाचं कुठलंही जे तर त्या यंत्रणा सुरू करण्याबद्दलचं काही घोषणा नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल विचारपूस केली असता जे तर त्यांनी जे तर सांगितलं की आम्हाला आणखीन कोणतीही केंद्र शासनाकडून आदेश नाही. मग आदेश कधी होणार? जवळपास 60% सोयाबीन विकण्यात आलं आहे आणि राहिला आता जे काही आहे ते विकण्याच्या मार्गावर आहेत. मग कोणता माल खरेदी करणार ते आणि MSPचे पैसे देणार कसे? तर त्याच्यासाठी त्यांनी जे तर जो काही माल विकला त्याचा डाटा जे तर मार्केट कमिटीकडून घ्यावा आणि तो MSP प्रमाणे त्यांनी व्यापाऱ्यांनी कमी भावामध्ये घेतला असेल तर त्याचा तो भाव फरक शासनाने द्यावा. याच्याबद्दलची सुद्धा आम्ही मागणी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज उज्ज्वल शेतकरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत केलेली आहे. आणि अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.